पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर आता प्रचंड गर्दी उसळली। प्रयागराजला जाणारे रेल्वे पकडण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली। बॅरिकेडिंग तोडून रेल्वे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड त्या ठिकाणी पाहायला मिळाली। पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। कालच राजधानी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती। यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दृश्य पाहतो। मात्र या ठिकाणी सुदैवाने पोलिसांना ही गर्दी हाताळण्यामध्ये यश आलंय। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। आसनसोल रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्यासोबत जोडलाय। आवेश, खरं तर राजधानी दिल्लीमध्ये कालच चेंगराचेंगरीची घटना घडली। यामध्ये अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। मात्र सुदैवाने या ठिकाणी पोलिसांना ही गर्दी हाताळण्यात यश आलंय। काय ताजी अपडेट्स? कारण आपल्याला माहित आहे दिल्लीत 15 तारखेला रात्री 10 वाजता चेंगराचेंगरी होऊन 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि एकीकडे प्रयागराजला महाकुंभ मेळा होता। त्यामुळे बिहार असो, उत्तर प्रदेश असो, इथल्या प्रत्येक स्टेशनवर गर्दी पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये आसनोल इथून ही रेल्वे धावणार होती, ते मुंबईला येणार होती। पण हे रेल्वे जो स्टेशन एक प्रयागराज सुद्धा लागत होतं, त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी झाली होती। आपल्याला बघू शकतो त्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे पोलिसांची सुरक्षा हटून बॅरिकेड तोडून ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेले। पण पोलिसांनी अखेर 1 तासानंतर या गर्दीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। करण अगदी आवेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। बॅरिकेडिंग तोडून रेल्वे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली।